हे लोणचं तुम्ही एकदा खाल्लं ना तर जाम खायचं तुम्ही विसरून जाता. रेसिपी पहिले तुम्हाला एक गोष्ट दाखवते. तुम्ही मागं पण हे झाड बघितलेलं असेल, किती छान पान फुटलेत बघा, त्याला नवीन 2-3 पान आलेत आणि खूप जास्त छान वाटत होतं मला सकाळी सकाळीच बघून. पण माझा आनंद जास्त काळ टिकला नाही. थोड्या वेळाने हॉलमध्ये येऊन बघितलं तर लाडून सगळा राडा घातलेला होता. कालच मी दळण करून ठेवलं आणि लाडून ते सगळं सांडून दिलं. मग लाडूला थोडंसं ना कामामध्ये बिझी करून टाकला आणि मग मी रेसिपी बनवायला घेतली. चला तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते. 4-5 लिंब घेतली, माझ्या फ्रीजमध्ये होते. माझे लिंब हे शिळे, तुम्ही फ्रेश लिंब घ्या. लिंब छानपैकी धुवून एकदम कोरडे करून घ्यायचे. थोडं पण पाणी ठेवायचं नाही. जर पाणी राहिलं तर मग आपलं लोणचं खराब होऊन जातं. एका लिंबाच्या 4 फोडी करून घेतल्या आणि त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या पूर्ण काढून टाकल्या. एक एक करून त्याच्यामधला रस काढला. थोडाफारच फक्त रस राहून द्यायचा त्या लिंबामध्ये, बाकी सगळा रस काढून घेतला. मिक्सर मधून त्याला बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात यूज नाही करायचा. लगेच चाचणी बनवायला घेतली. 1 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीच्या मापाने त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं. कमी फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं छानपैकी पाण्याला हलवून घ्यायचं. पूर्ण साखर विरघळली की त्याला घट्टपणा येतो. मग वरतून 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद आणि मीठ टाका तुमच्या चवीनुसार आणि त्याला हलवत राहा. थोडंसं घट्ट झालं की बारीक करून घेतलेलं लिंबू त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि छानपैकी हलवत राहायचं. थोड्या वेळाने ते छानपैकी शिजतं आणि त्याची छान चाचणी पण तयार होते. आणि असं झालं होतं आपलं टेस्टी आणि खूप जास्त यम्मी लिंबाचं लोणचं. इतर ह्याला लोणचंच म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. 10 ते 15 मिनिटं त्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिलं आणि हे बघा इकडं एवढा मोठा बेसिंगमध्ये माझा राडा झालेला होता. राडा वगैरे आवरून घेतला आणि संध्याकाळी खाली लाडूला घेऊन गेले खेळायला थोडं. आणि असं होतं माझा आजचा दिवस. चला भेटू उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय.